अक्षय, हे दिलखुलास दादा आपल्यात नाहीये, यावर विश्वास बसत नाहीये. दरम्यान आज जो अपघात झाला त्यामधली काही अपडेट आपल्याकडे येत आहेत. अपघातामधील ब्लॅक बॉक्स फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येते. विमान अपघातामध्ये जो ब्लॅक बॉक्स या विमानाच्या शेवटच्या भागामध्ये टेलमध्ये असतो तो आता सापडलेला आहे फॉरेन्सिक टीमला. DGCA टीम ब्लॅक बॉक्स ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे आणि या विमानाच्या मागच्या भागामध्ये असलेल्या ब्लॅक बॉक्सचा शोध अखेर लागलेला आहे. आणि या ब्लॅक बॉक्समध्ये अखेरचं संभाषण पायलट असेल किंवा ATC सोबत जो काही पायलटचं संभाषण झालेलं असेल ते आणि अपघाताचं नेमकं कारण या ब्लॅक बॉक्समधून समोर येण्याची शक्यता आहे. यानंतर आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे आपण थेट जाऊयात. लक्ष्मण, काय सांगाल? ब्लॅक बॉक्स जो विमानामधला एक अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो तो फॉरेन्सिक टीमच्या हाती लागल्याची माहिती आहे. पुढे आता कशा पद्धतीने हा तपास होऊ शकतो? खरं तर अजित पवार यांच्या अपघाताचं नेमकं त्यांचा जो काही विमानाचा अपघात झाला होता या अपघाताचं नेमकं कारण काय आहे, वेगवेगळे कारणं जोडले जात आहे, वेगवेगळे अंदाज जे आहे ते या अपघाताचे बांधले जात आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण काय आहे, खरं कारण काय आहे याचा शोध घेतला जातोय. मात्र हा शोध तेव्हाच लागेल जेव्हा ह्या ब्लॅक बॉक्समध्ये असलेला जो डेटा आहे तो ताब्यात येईल. त्यानंतरच या अपघाताचं नेमकं आणि खरं कारण जे आहे ते स्पष्ट होणार आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेला ब्लॅक बॉक्स जो आहे तो या विमानाच्या मागच्या बाजूला मिळून आलेला आहे. तो ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी सुरक्षित आहे. या ब्लॅक बॉक्सच्या तपासणीसाठी DGCAचं एक पथक आहे, DGCAचं ते उद्या येईल आणि ते तो ब्लॅक बॉक्स जो आहे तो ताब्यात घेणार आहे किंवा रात्री उशिरा म्हणजे आज रात्री उशिराच ही टीम बारामतीमध्ये पोहोचेल आणि बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो त्यांच्याकडनं ताब्यात घेतला जाईल आणि त्यानंतर यामधलं सगळी माहिती जी आहे ती समोर येईल. यामध्ये ब्लॅक बॉक्समधले दोन जे महत्त्वाचे पार्ट आहे त्यामध्ये CVR नावाचा जो पार्ट आहे तो एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि FDR नावाचा जो पार्ट आहे तो अगदी महत्त्वाचा आहे. अर्थात CVR ज्याला म्हणतो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डमध्ये पायलटचं अखेरचं संभाषण जे आहे ते रेकॉर्ड केलं जातं आणि FDR नावाचा जो भाग आहे त्यामध्ये विमानाची स्थिती जी आहे ती दर्शवली जाते. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे पायलटचं शेवटचं संभाषण नेमकं काय होतं. त्या पायलटने जो काही विमाना अपघाताच्या अगोदर मेडे कॉल दिलेला होता त्यांनी 3 वेळा मेडे 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 असं जे संबोधलेलं होतं ते नेमकं का संबोधलेलं होतं, त्याचं नेमकं काय कारण होतं, विमानामध्ये नेमकं काय घटना घडली होती, विमानामध्ये काही बिघाड झाला होता का, याचे सगळे रेकॉर्ड जे आहे ते या ब्लॅक बॉक्समध्ये मिळून येणार आहे. त्यामुळे जे काही कारणं जोडली जातात विमान अपघाताची त्या सगळ्यांची उत्तरं या ब्लॅक बॉक्समध्ये आहे. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स ज्यावेळेला ताब्यात घेतला जाईल आणि त्याचा ज्यावेळेला रिपोर्ट समोर येईल त्यानंतर अजित पवार यांच्या या विमान दुर्घटनेची सगळी सत्यता जी आहे ती समोर येणार आहे. बरोबर आहे लक्ष्मण. एकूणच असं म्हणता येईल की डेटा जोपर्यंत हे विमान कोसळला आणि ब्लास्ट झाला तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंतचा डेटा मिळणार आहे आणि त्याशिवाय व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं होतं हे लोकांसमोर येईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपण बारामतीमधली दृश्य सुद्धा बघणार आहोत. इथं थोड्याच वेळापूर्वी अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि तिथं आपले प्रतिनिधी आहेत राहुल सोरी, हे थेट बारामतीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राहुल, आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं होतं मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते अजित पवारांवर प्रेम करणारे लोक इथं जमले होते आणि ते मागे जायला तयार नव्हते असं काहीसं चित्र आपण बघितलं होतं. सध्याची काय स्थिती आहे? आवाज येतोय माझा राहुल? हां, येस. सध्याची काय स्थिती आहे? अगदी खरं तर आज दिवसभरात जी दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या याच प्रांगणामध्ये खरं तर उद्या अजित पवार यांच्यावर अंतिम संस्कार जे आहेत ते होणार, तयारी जी आहे ती आपण बघतोय सुरू झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण ओपन ग्राउंडमध्ये हा जो अंतिम संस्कार होणार आहेत. विद्याप्रतिष्ठानच्या या ग्राउंडवर अजित पवार यांचं अंतिम संस्कार अशा पद्धतीनं करावे लागतील हे कुठल्याही बारामतीकराला कधीही स्वप्नात देखील वाटलं नसेल. एकंदरीत आज दिवसभराचा संपूर्ण परिसर फक्त बारामती किंवा आजूबाजूचाच नाही तर ज्या नेत्यानं, ज्या दादा माणसानं वारंवार प्रत्येकाला आपल्या कामानं, कर्तृत्वानं आणि आपल्या वेगळ्या शैलीनं प्रत्येकाला जे जोडून घेतलं होतं तो प्रत्येकजण
फक्त कार्यकर्ताच नाही तर अगदी सामान्य माणूस, ज्याचं काम दादानं केलं होतं, ज्यानं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दादांनी लक्ष घातलं होतं. आणि इतकंच नाही तर बारामतीमध्ये असणारा अजित पवार यांचा जनता दरबार हे राज्यातल्या प्रत्येक नेत्याला एक वेगळं म्हणून त्यांचं एक वेगळेपण जपणारा असा होता. दर शनिवारी अजित पवार या ठिकाणी सकाळी यायचे आणि स्वतः लोकांकडे जात. खरं तर लोक एखाद्या नेत्याकडे तक्रार घेऊन येत असतात, मात्र अजित पवार ज्यावेळेस जनता दरबार घ्यायचे त्यावेळेस एका रांगेतनं ते जसं जसं काम पुढे जात आहे, जसं जसं कामं होत जात आहेत तसं त्या रांगेकडे जायचे आणि शेवटचा व्यक्ती जोपर्यंत रांगेत उभा आहे तोपर्यंत अजित पवार त्याच्या कामाचा निपटारा कसा करता येईल ते बघायचे. उद्या बरोबर आहे राहुल. एकूणच लोकांचा नेता, लोकांची कामं करणारा नेता अशी त्यांची ओळख होती आणि त्याच्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळापूर्वी बघायला मिळालेली होती. यानंतर आपण सुमित सावंत यांच्याकडे जाऊयात. सुमित, उद्या आपण सकाळी या विद्याप्रतिष्ठानमध्ये जमणार आहोत असं आवाहन पवार कुटुंबियांकडून करण्यात आलं होतं आणि प्रचंड अशी गर्दी आपण रस्त्याच्या दुतर्फा बारामतीमध्ये बघितलेली होती. सध्याची काय स्थिती तुम्हाला दिसतीये? मी थेट दृश्य दाखवणार आणि काही लोकांशी देखील बोलणार आहे, पण त्याआधी पवारांचं आणि बारामतीचं नातं हे काही मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. विद्यानगरी ज्या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं, पण वेळेअभावी आणि लोकांची प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे सगळ्यांनाच दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे बरेचसे लोक बाहेर बसून होते. आपल्या या नेत्याला एक शेवटचं भेटायचं हे प्रत्येकालाच वाटत होतं, पण ते शक्य झालं नाही. उद्या पुन्हा सकाळी 10 वाजता इथे अजितदादांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्यानंतर अंत्यविधी केले जाणार 11 वाजता. काही दादांचे कार्यकर्ते म्हणा किंवा त्यांच्यावर प्रेम करणारी ही सगळी जनता, बारामतीकर सध्या माझ्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. किती वेळ झाला तुम्ही इथे आलेला होतात? मी 3 तास झाले, 4 तास झाले. तर अंत्यदर्शन झालं तुमचं? हो झालं, पण खूप वाईट वाटायला लागलं की महाराष्ट्राचा राज्याचे आमचे एवढे लाडके उपमुख्यमंत्री नेते अजितदादा पवार हे सगळ्यांनाच जपत होते. त्यांच्या फॅमिलीला तर खूप दुःख झालेलं आहे. पण मी बीडून आलेले आहे, वनिता चाळक. तर आमचे बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री झाले होते आणि आता ते म्हणायचे जशी बारामती ना तशी आम्ही बीड जिल्हा करू. आणि एवढं आम्हाला सगळ्यांना आशा होती आणि आमच्या बीडकरांना खूप दुःख झालेलं आहे. बरेच लोक आमच्या बीडमधून आलेले आहेत. असं पवार साहेबांना खचले आता साहेब. आम्हाला अजितदादाकडे पाहून खूप दादाला हे वाटायचं आणि एकच खंत वाटती की असं अचानक कसं झालं आणि याचा तपास खरंच केला पाहिजे आणि नेमकं काय झालं, कसं झालं. सगळ्या महिला पुरुष हे सगळे दुःखी आहेत. मला एक म्हणायचं आहे, पवार कुटुंबाला देवाने अशी ताकद द्यावा की हे दुःख खूप पचन करण्याची सहनशीलता द्यावा आणि महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या जनतेला सुद्धा द्यावा की हे दुःख पचन करायची देवाने शक्ती द्यावा. एवढंच नमस्कार. दादांना मी पूर्ण श्रद्धांजली वाहते. कधी न भरून निघणारी ही हानी आहे. तुम्ही कुठून आला होता? मी नेवासा तालुक्यातून आलोय, नगर जिल्ह्यामधून. मी एक सर्वसामान्य घरातील कुटुंबातील मुलगा आहे. मी 2014 पासून सन्मान्य अजितदादांबरोबर काम करत होतो. पक्ष संघटनेत काम करत असताना तुम्हाला सांगतो, एक सर्वसाधारण घरातील मुलाला आमदारकीचं तिकीट दिलं. मला त्यांनी दादांनी विधानसभेला गेल्या आमदारकीचं तिकीट दिलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटेल की असं नेतृत्व पुन्हा होणे नाही. आमचे नशीब इतके चांगले ह्या नेतृत्वावर आम्ही काम करू शकलो. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं, आज ह्याचा एवढा मोठा जनसमुदाय इथे जमला होता, यापैकी 80% लोक हे सर्वसामान्य होते आणि सर्वसामान्य लोकांचा राजा हरपलेला आहे. खऱ्या अर्थामधला हा जो राजा आहे आमचा, हा राजा गेलेला आहे. यांची जागा कुणी घेऊ शकत नाही. महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य घरातल्या लोकांचे जर प्रश्न समजून घेणारा कुणी व्यक्ती होता ते सन्माननीय अजितदादा होते आणि दादांची जागा दुसरं कुणी घेऊ शकत नाही. छोट्या कार्यकर्त्याला मान सन्मान कसा द्यावा, त्याच्या मनात काय चाललं एका नजरेत त्याच्याकडे बघावं आणि लगेच सांगावं. म्हणजे असं आपलं गाली म्हणून गेले की जर्रो में रहो गुजर कर पहचान छोड़ जाऊंगा. अजितदादा वो शीशा है जो टूट कर भी अपनी खनक छोड़ जाएंगे. आज खनक त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपली सोडलेली आहे. आजचं जाणं हे सगळ्याला एक दिवस जाणं, पण अशा पद्धतीने तर सर्वसामान्य घरातील लोकांना संधी देणारे, त्यांची कामं करणारे अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीये. त्यामुळे सर्वजण दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान 1.5 वर्षापूर्वी गडचिरोलीमध्ये आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासातील थरारक अनुभव सांगितला होता. हेलिकॉप्टर ढगात शिरल्यावर पोटात गोळा आला होता अशा शब्दात त्यांनी त्यावेळी जाणवलेली त्यांची भीती आणि काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव व्यक्त केला होता. आज ही आठवण महाराष्ट्रातील जनतेसाठी दुःखद स्मृती ठरली आहे. हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं
इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. अहो म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये आणि विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय. एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड. दादा निघून गेले, मात्र राहिल्या त्या फक्त आठवणी. हे जे अपडेट आहेत, या ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, दादांविषयीचे किस्से आहेत, हे आपण बघत राहणार आहोत. मात्र त्याआधी थांबत एका छोट्याशा ब्रेकसाठी.